जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीकरिता अत्यंत महत्त्वाचं एक प्रेस नोट प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सध्याच्या घडीला उमेदवारांच्या मनामध्ये जे काही संभ्रम निर्माण झालेले आहे ते संभ्रम दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहे। त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया ते पत्र नेमकं काय आहे। बघा, आपण पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला आलो। ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर आपण या ठिकाणी जे आहे बुलेटिनवर जर क्लिक केलं तर आपल्याला न्यूज बुलेटिन 11 तारखेचं या ठिकाणी दिसत आहे, म्हणजे कालच्या तारखेचं। आता जर आपण ते बघितलं की एक्झॅक्टली हे या न्यूज बुलेटिनमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, तर बघा ही आहे ती न्यूज बुलेटिन। बघा 11 फेब्रुवारी 2024ला ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। यामध्ये शिक्षक पद भरतीकरिता प्रसिद्धी पत्रक म्हणून दिलेलं आहे। शंका समाधान म्हणून अत्यंत महत्त्वाचं पत्र आपल्याकरिता देण्यात आलेलं आहे। आता बघा, 6वी ते 8वी व 9वी ते 10वी या गटातील केवळ बीकॉम अर्हता धारण असणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीनुसार मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत। म्हणजे हा मुद्दा मी ऑलरेडी सांगितला होता की जे बीकॉमचे उमेदवार आहेत ते 6वी ते 8वी किंवा 6वी ते 10वी या वर्गाकरिता पात्र नाहीत, परंतु त्यांनी त्यांच्यासोबत जे आहे बीकॉम अर्हतेनंतर एमकॉम अर्हता धारण जर केली असेल तर 11वी 12वीला एमकॉम मुळे त्यांना पसंतीक्रम येणार आहे। किंवा असा उमेदवारही पात्र असेल जो की बीकॉम आहे आणि त्यासोबत डीएड आहे आणि टीईटी किंवा सीटीटी पेपर 1 आहे, म्हणजे तो 1 ते 5 ला पात्र असणार। म्हणजे पहिली गोष्ट, जे केवळ बीकॉम बीएड उमेदवार आहेत 6वी ते 10वी या वर्गाला ते पात्र नाही। त्यांच्याकडे एमकॉम असेल तर 11वी 12वीला पात्र आहे आणि जर डीएड असेल आणि टीईटी सीटीटी 1 असेल तर 1 ते 5 ला पात्र आहे। हा मुद्दा या ठिकाणी क्लिअर झालेला आहे। दुसरा जो पॉइंट देण्यात आलेला आहे, 6वी ते 8वी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी त्यांचा जो पदवी स्तर आहे त्याच्यावर मुख्य विषय म्हणून इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहणार आहे। हा मुद्दा देखील मी ऑलरेडी सांगितला होता, कारण हा आपला कॉन्टॅक्ट जे आहे व्यवस्थितपणाने आहे आणि जे अधिकारी वर्ग निर्णय घेतात, ज्यांना निर्णयाची जाण आहे, त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये मी रोज आहे। प्रत्येक अभियोग्यताधारकाचा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे, त्याच्यामुळे ही माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिली होती। हे फक्त आता तुमच्याकडे लेखी पुरावा सापडला। याच्यानंतर याच्यापूर्वी जे आहे फक्त एवढंच होतं की रहमान सर बोलले, म्हणजे हाच नियम आहे। आता फक्त जे आहे या ठिकाणी आपण असं सांगू शकतो की आपल्याकडे हा पुरावा आहे, ठीक आहे। बाकी नवीन याच्यामध्ये काहीच नाही। म्हणजे काय होतं की काही उमेदवारांना इतिहासाचा वेगळा प्रेफरन्स आला 6वी ते 8वी साठी किंवा भूगोलचा वेगळा प्रेफरन्स आला, परंतु त्यांचं जे आहे ग्रॅज्युएशनला अर्थशास्त्र होतं, मग ते गोंधळले होते की बाबा आता माझं तर ग्रॅज्युएशनला अर्थशास्त्र आहे, मग मी भूगोलासाठी पात्र आहे का, मी इतिहासासाठी पात्र आहे का? तर यस, तुम्ही इतिहासासाठी पण पात्र आहे, भूगोलसाठी पण पात्र आहे, सामाजिक शास्त्रात देखील पात्र आहे। परंतु सेम सिच्युएशन जे आहे 9वी 10वी साठी नाही, ही पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। हा जो नियम आहे क्लिअरली लिहिण्यात आलेला आहे 6वी ते 8वी करिता, आणि मी साऱ्या जगाला हीच गोष्ट ओरडून सांगत होतो। आता कुणाला पटली असेल, कुणाला पटली नसेल, परंतु आज हे पत्र आल्याच्या नंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं असेल की रहमान सर जे बोलले ते अगदी खरं होतं। यानंतर बघा तिसरा पॉइंट, काही उमेदवारांना शासन निर्णय 28/3/2006 नंतर जन्मलेल्या हयात अपत्यांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर असे उमेदवार नोकरीसाठी पात्र नाही। यास्तव या प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाही। आता हा मुद्दा तर ऑलरेडी आपल्याकडे आहेच आहे, म्हणजे 2 पेक्षा जास्त जर का तुम्हाला अपत्य असतील तर जे आहे ते अपत्य नसून माझ्या शब्दामध्ये मी त्यांना आपत्ती असं म्हणतो, कारण त्यामुळे तुम्हाला नोकरी लागणार नाही। फक्त अपवाद काय आहे की पहिल्यांदा तुम्हाला एक मूल होतं, त्याच्यानंतर तुम्हाला जुळे झाले किंवा तिळे झाले तर ते चालून जातं, परंतु पहिल्यांदाच जर का जुळे झाले किंवा तिळे झाले तर ते चालणार नाही, त्यांना पसंतीक्रम जनरेट होणार नाही। आता बघा गट काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्था 1ली ते 12वी आणि खाजगी संस्थांमधील 1ली ते 8वी यासाठी शासन पद भरतीचे जे शासन निर्णय आहे ते कोणते आहे, 1/1/19, 7/2/19, 25/2/19, 16/5/19, 12/6/19, 10/11/22 मधील जे तरतुदी आहे त्यानुसार जे वय आहे कन्सिडर केलं जाणारं ते वय बघा
पहिली ते 5वीला जे आहे खुल्या प्रवर्गाला 45 आणि जी कॅटेगरी आहे त्यांना 40%. त्यानंतर 6वी ते 8वीला ही खुल्या प्रवर्गाला 45% आणि आरक्षितला 40%. म्हणजे पहिली ते 8वीला जो काही टक्केवारी आहे ओपनवाल्यांना 45% असायला पाहिजे. ओव्हरऑल पाहिजे ओव्हरऑल, फक्त दिलेल्या सब्जेक्टमध्ये जरी नसली ओव्हरऑल जरी असली तरी देखील चालतं. आणि जे कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांना 40% लागतं आहे. आता हा देखील मुद्दा मी ऑलरेडी क्लिअर केलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि काही जणांना तो पटला असेल, मॅक्झिमम मुलांना तो पटलेलाच आहे आणि त्यांनी त्या परीनं जे आहे ते ॲक्सेप्ट देखील केलेला आहे. कारण मी वारंवार ज्या गोष्टी बोलतो तर त्या गोष्टी मी अगोदर जे आहे 100 वेळा व्हेरीफाय करून घेत असतो. माझं बोलणं आणखी एकदा खरं ठरलेलं आहे. आता 9वी ते 10वी करिता खुला आणि आरक्षित प्रवर्गाला 50%चीच अट या ठिकाणी आहे आणि 11वी 12वीला देखील पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग दोघांनाही 50%ची अट आहे. आता वयोमर्यादा त्यांनी काय केलेली आहे तर त्या संदर्भामध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा यांनी या ठिकाणी मेन्शन केला की शासन निर्णय 10/11/22 मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर जी दिनांक 16/10/2023 रोजी देण्यात आली, म्हणून या उमेदवारांचे वय 23/10/23 रोजीचे विचारात घेण्यात आलेले आहे. आणि हा मुद्दा मी ऑलरेडी क्लिअर केला होता. याच्यावरती बऱ्याच जणांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं, परंतु मी माझ्या गोष्टीवरती ठाम होतो आणि हीच तारीख मित्रांनो पुन्हा एकदा जी आहे ती खरी ठरलेली आहे. कारण यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की आपण जी इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांपर्यंत प्रोव्हाइड करतो ती ऑथेंटिक असते. कारण 2 लाख अभियोग्यताधारकांचा आपला हा परिवार आहे आणि मला माहिती आहे या 2 लाख अभियोग्यताधारकांचा डोळे झाकून आपल्यावर विश्वास आहे. म्हणून आपल्या तोंडून जी आहे कोणतीही चुकीची माहिती जाऊ नये या गोष्टीची मी प्रकर्षाने काळजी घेत असतो, अगोदर व्हेरीफाय करत असतो आणि नंतरच या ठिकाणी अभियोग्यताधारकांना इन्फॉर्मेशन देत असतो. यानंतर खाजगी संस्थांमधील रिक्त पदांसाठी 9वी 10वी साठी पदवी स्तरावर उत्तीर्ण श्रेणी, 11वी ते 12वी साठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक आहे. तसेच कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही. 11वी 12वीला कमाल वयोमर्यादा नाही आहे, परंतु 9वी 10वी साठी जे आहे उत्तीर्ण श्रेणी असायला पाहिजे आणि 11वी 12वी साठी पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी असायला पाहिजे. जर द्वितीय श्रेणी नसेल, तृतीय श्रेणी असेल तर मग तुम्हाला प्रेफरन्सेस जनरेट होणार नाही. ग्रेड सांगितलंय त्यांनी या ठिकाणी. यानंतर जे आहे उमेदवारास त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह या प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत. उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहेत. तथापि उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही. आता लक्षात घ्या, मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय 2 टॅब आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला जे लॉक करायचं असेल ते लॉक करू शकता. मार्केटमध्ये कुणीतरी अफवा पसरून दिली होती तुम्हाला दोन्ही लॉक करावं लागेल अन्यथा तुम्ही जे आहे पात्र असणार नाही, तर तसं अजिबात नाही. मी जे आहे डंके की चोट पे याच्या पूर्वी देखील सांगत आलो होतो की तुम्हाला वाटेल तेवढे प्रेफरन्सेस द्या. वाटल्यास 1 द्यायचं तर 1 द्या, फक्त विदाऊटला द्यायचं तर विदाऊटला द्या, फक्त विथ इंटरव्ह्यूला द्यायचं तर विथ इंटरव्ह्यूला द्या, किंवा दोघांनाही द्यायचं नसेल तर दोघांनाही देऊ नका. काही चिंता करण्याचं कारण नाही. आता पुढचा पॉईंट काय, उमेदवारास सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्याच्या सोयीची पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास त्याच तो पात्र राहणार आहे. म्हणजे माझा जो शब्द होता ना, ज्या शब्दावरती बऱ्याच जणांनी या ठिकाणी जे आहे टीका टिप्पणी चालू केली होती की आर रहमान सर असे कसे म्हणतायत की बाबा एकही प्रेफरन्स लॉक नाही केला तर पुढच्या राऊंडला तो पात्र आहे, तर तो पुढच्या राऊंडला पात्र असणारच आहे. कारण लक्षात घ्या, ज्या उमेदवाराची सेल्फ सर्टिफाय केलेली कॉपी अवेलेबल आहे, ज्यांचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय आहे, ते इथून पुढे जोपर्यंत TITची परीक्षा होत नाही त्याच्या पूर्वी जेवढ्या जाहिराती निघतील तेवढ्या प्रत्येक जाहिरातीसाठी तो पात्र असणार आहे. फक्त जे एक्सेप्शन असं आहे की त्याची जर अगोदर निवड झाली असेल तरच तो भरती प्रक्रियेतून बाहेर जाईल. अन्यथा त्यानं प्रेफरन्स लॉक करू द्या किंवा नका करू देऊ, पुढच्या जाहिरातीच्या वेळेस त्याला प्रेफरन्सेस येणारच आहे. हा मुद्दा देखील माझाच खरा ठरलेला आहे. म्हणजे सगळे मुद्दे मी ऑलरेडी क्लिअर केलेले आहे. तुम्ही जर का आपले रेग्युलर व्ह्यूवर असाल तर निश्चितपणाने हे मुद्दे मी ऑलरेडी क्लिअर केलेले आहेत. याविषयी तुम्ही निश्चितपणाने कमेंट बॉक्समध्ये त्याची खात्री द्यायला हरकत नाही. मला तुमच्या कमेंटची जी आहे प्रतीक्षा असणार आहे. उमेदवाराने ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले आहे त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरच्या प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाही. हा देखील मुद्दा मी सांगितलं होतं. तुमचं जे मेरिट लावलं जातं, ज्या क्रमांकावर तुमचं मेरिट लागलं त्याच्या पुढचे जे क्रमांक आहे ते बघितले जाणार नाही.
परंतु एक गोष्ट त्यांनी या ठिकाणी ही पण केलेली आहे, ही देखील गोष्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगून दिलेली आहे की उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारामध्ये ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोयीचे होणार आहे. आता याचा अर्थही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला होता, आता तुम्हाला फक्त सांगतोय की समजा विदाऊट इंटरव्ह्यूला तुमची निवड 1 ते 5ला जिल्हा परिषदला झाली, पण तुम्हाला मार्क चांगले आहे तर तुम्ही विथ इंटरव्ह्यूला 6 ते 8, 9 ते 10, 11, 12 या वर्गासाठी देखील पात्र असणार आहे. तुम्ही भरती प्रक्रियेतून बाहेर जाणार नाही. हा मुद्दा आपण सर्वांनाच या ठिकाणी अगोदरच क्लिअर करून दिला होता. आय होप तुम्हाला ती गोष्ट माहिती असणार आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नोंद केलेल्या माहितीनुसार होत आहे. यास्तव उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी. बघा, तुम्हाला जर प्रेफरन्सेस जनरेट होत नसतील तर तुम्ही तुमचं सेल्फ सर्टिफायची कॉपी तपासा आणि वरती आता एवढे इथे जे काही नियम सांगण्यात आलेले आहेत इथून ते हे इथपर्यंतचे हे नियम वाचा आणि त्याच्यानंतरही जर का तुमचं शंका समाधान झालं नाही तर मग जे आहे edupavitra2022@gmail.com यावरती जे आहे मेल करून तुमची समस्या सांगू शकता. परंतु अगोदर हे समजून घ्या किंवा याच्या व्यतिरिक्त जे आहे आपले जे काही यूट्यूबचे व्हिडिओज आहेत ज्यामध्ये शंका समाधान आपण केलेले आहेत ते बघून घ्या. निश्चितपणाने तुमच्या मनामध्ये एकही शंका या ठिकाणी राहणार नाही. आणि हो, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने कमेंट करा की आपण जी ऑलरेडी दिलेली जी माहिती आहे ती तुम्हाला ऑथेंटिक वाटली किंवा नाही, आणि हे जे पत्र निर्गमित झालेलं आहे या पत्रावरची A to Z प्रत्येक माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिली होती किंवा दिली नव्हती. मित्रांनो, याच संदर्भामध्ये जे आहे आणखीन जर का तुम्हाला शासन निर्णय वगैरे हवे असतील, इथे जेवढे काही शासन निर्णयांची या ठिकाणी नोंद केलेली आहे, मेन्शन केलेलं आहे, ते सगळे शासन निर्णय मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या जे आहे टेलिग्राम चॅनलला भेट देऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि त्यावरती जे काही PDF आहेत, शासनाचे परिपत्रक आहेत, शासन निर्णय आहेत ते देखील निश्चितपणाने अभ्यासा.